ओके. तर आपण आता ॲटॉमिक वेटमध्ये आहोत. ॲटॉमिक वेट मी तुम्हाला सांगितलं की मोस्टली आपण नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सचं वेट पकडतो. प्रोटॉनचं वेट पण आपण 1 AMU पकडतो, न्यूट्रॉनचं वेट पण आपण 1 AMU पकडतो. दोघांची बेरीज सम केलं की आपण त्याला म्हणतो ॲटॉमिक वेट. पण काही ठिकाणी फ्रॅक्शन्स ॲटॉमिक वेट येते, जसं क्लोरीन आहे 35.5 आहे. ते फ्रॅक्शन का आलं मला आत्ताच सांगितलं होतं. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ते ॲव्हरेज पकडतो आपण, ॲव्हरेज ॲटॉमिक वेट, फ्रॅक्शन आणि ॲव्हरेज. ॲक्च्युली ॲटॉमिक वेटला आपण ग्रॅममध्ये जर कन्वर्ट केलं ना तर ते खूप म्हणजे स्मॉल आहे आणि ते 10⁻24च्या टर्ममध्ये जातं आणि ते खूप आपल्याला कॉम्प्लेक्स क्रिएट करतं. म्हणून आपण ही ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर वेट हे कॅल्क्युलेट करण्याची पद्धतच वेगळी आहे, सिस्टीमच वेगळी आहे. आणि ती कॅल्क्युलेट करण्याची सिस्टीम जी आहे ती सिस्टीम आपण AMUमध्ये, म्हणजे ती दुनियाच वेगळी आहे, AMUमधली दुनिया आहे ती. जसं आपण म्हणतो ना, आपल्याला कधी तुम्ही लक्षात घ्या, आपण डिस्टन्स मोजताना किलोमीटरमध्ये मोजतो. आपण इथून म्हणजे लातूरमधून पुणे किती आहे तर 500 किलोमीटर आहे, 550 किलोमीटर आहे, काहीतरी 200-300 किलोमीटर आहे, 300 आहे, 300-350 किलोमीटर आहे. मुंबई किती आहे 500 किलोमीटर आहे. पण ते जर फीटमध्ये सांगा म्हणलं तर आपण गोंधळून जातो. फीटमध्ये काही कळत नाही आपल्याला. डिस्टन्स तर फीटमध्येच आहे. पण जर प्लॉटचा एरिया मोजा म्हणलं तर आपण काय म्हणतो, हा 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, हा 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, हा 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. म्हणजे तात्पर्य काय आहे, ते जे प्लॉट आहेत, ते जे एरिया आहेत ते आपल्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये स्क्वेअर फूटमध्ये बसलेले असतात. पण रजिस्ट्रीमध्ये ते स्क्वेअर मीटरमध्ये असतात. मोस्टली फीटमध्ये बी असतील, डोंट नो, पण मोस्टली स्क्वेअर मीटरमध्ये. म्हणजे आपल्या डोक्यात काय बसलेलं आहे, डिस्टन्स म्हणलं की मीटरमध्ये, किलोमीटरमध्ये, मीटरमध्ये पण नाही किलोमीटरमध्ये, आणि एरिया म्हणलं की स्क्वेअर फीटमध्ये. कारण ते एरिया छोटा असतो काउंट करणं. तसंच इथं जर तुम्ही बघितलात, ओके, जमीन म्हणलं तर एकरमध्ये आपण 1 एकर 2 एकर असं पकडतो. 1 एकर 2 एकर म्हणजे शेवटी कशामध्ये आहे, ते म्हणजे फीटमध्ये ते करता येते का, गुंट्यामध्ये येते, गुंटा फीट हे सगळं. आता माझं म्हणणं काय आहे की आपण जे ग्रॅम ॲटॉमिक वेट पकडतो, ते जे ग्रॅम ॲटॉमिक वेट आपण पकडतो ते ग्रॅम ॲटॉमिक वेट कन्सिडरेशन आपल्याला जे पाहिजे तसं होतं का नाही होतं. जर ते होत नसेल कन्सिडरेशन ग्रॅम ॲटॉमिक वेटचं, तर आपण म्हणजे ॲटॉमिक वेटचं का, कारण ते ग्रॅममध्ये, आणि ग्रॅममध्ये त्याला कन्सिडरेशन करणं खूप अवघड आहे आपल्याला. म्हणून आपण एक वेगळीच दुनिया आहे आपली. जसं मीटरची वेगळी दुनिया आणि फीटची वेगळी दुनिया आहे, स्क्वेअर फीटची, तसं आपली वेगळी दुनिया आहे ॲटॉमिक वेटमध्ये AMUची. आपण AMUमध्येच म्हणतो. हायड्रोजन 1 AMU, हेलियम 4 AMU, कार्बन 12 AMU, नायट्रोजन 14 AMU, कॅल्शियम 40 AMU, हे आपण आर्गॉन 40 AMU, AMUमध्येच म्हणतो. म्हणजे 40 AMU आणि 40 ग्रॅम खूप फरक आहे, पण आपण त्याचा विचार करत नाही. आता इथं काय, ग्रॅम ॲटॉमिक वेट म्हणजे काय, एकदम सोपं आहे. जसं ते AMU आहे तसे हे ग्रॅम आहे. आता हे कसं काय, हे कुणासाठी आहे. आता समजा हे थोडं इंटरेस्टिंग आहे बरं का. म्हणजे ह्याला आपण AMUलाच आपण पकडायला पाहिजे. समजा मी एखादा हायड्रोजन बघितला, आता H2 मॉलिक्यूल बघितला. H2चं वेट किती असणार आहे, हायड्रोजनचं 1 आहे तर H2चं 2 AMU आहे. H2चं काय 2 AMU. ग्रॅम ॲटॉमिक वेट म्हणजे 2 ग्रॅम. आता 2 AMU म्हणजे एक H2 मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल, आणि 2 ग्रॅममध्ये 1 मोल मॉलिक्यूल असतात. मोल काय भानगडे, हे आपण हे आर्टिकल संपलं की पुढच्या पिरियडमध्ये मोलबद्दल माहिती शिकणार आहोत आपण. 1 मोल H2 मॉलिक्यूल, 1 मोल. मी तुम्हाला काही बेसिक युनिट सांगितलं होतं बघा मागच्या क्लासमध्ये, म्हणजे प्रायमरी म्हणजे त्याला बेसिक युनिट आणि सेकंडरी म्हणजे डिराइव्ड युनिट्स असं मी तुम्हाला पकडलो होतो. तर जे बेसिक युनिट होते, ते जे बेसिक युनिट आहेत, ते बेसिक युनिट कशामध्ये येतं, बेसिक युनिट आहेत 7 बेसिक युनिट. त्याच्यामध्ये मोल एक बेसिक म्हणलं होतं, मग ते मोल 1 मोल H2 मॉलिक्यूल. 2 ग्रॅम इक्वल टू 1 मोल H2 मॉलिक्यूल, 2 AMU इक्वल टू 1 मॉलिक्यूल. 1 मोल म्हणजे अव्होगॅड्रो नंबर, आणि अव्होगॅड्रो नंबर म्हणजे 6.022 10 to the power 23. हा वेगळाच किस्सा आहे, आपण ते नंतरच बघूत. मी तुम्हाला आताच हे सांगणारच नाही. पण मी ह्याला आपण AMUच्या ऐवजी जर ग्रॅम लावलो त्याला म्हणतो ग्रॅम ॲटॉमिक वेट. इफ atomic weight is expressed in gram instead of AMU, that weight is called as a gram atomic weight. If atomic weight is expressed in terms of gram,
instead of AMU called ग्रॅम ॲटॉमिक वेट. खूप इंटरेस्टिंग आहे बरं का मुलांना, हे खूप म्हणजे मजेशीर आहे, आपल्याला खूप नॉलेज देतं, खूप वेगळेपणा इथं क्रिएट करतं. हे आता कसं करतं मी तुम्हाला सांगतो. आता मी समजा कोणता पण सबस्टन्स आहे, आता सल्फर आहे समजा, आताच तुम्हाला मी काय म्हणलो, हायड्रोजनचं वेट काय 2 AMU, आणि ह्यालाच ग्रॅममध्ये कसं इन टर्म्स ऑफ ग्रॅम ॲटॉमिक वेटमध्ये ह्याला मी काय म्हणतो 2 ग्रॅम ॲटॉमिक वेट. हे झालं हायड्रोजनचं ग्रॅम ॲटॉमिक वेट. म्हणजे ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन, ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन H2 इक्वल टू 2 ग्रॅम. ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ कार्बन, वेट ऑफ कार्बन 12 ग्रॅम. ओके, ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ नायट्रोजन किंवा ग्रॅम ॲटॉमिक वेट ऑफ ॲल्युमिनियम 27 ग्रॅम. 27 AMU होतं ना, 27 ग्रॅम असं आपण एक्सप्रेस करतो. इफ ॲटॉमिक वेट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ग्रॅम, ॲटॉमिक वेट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ग्रॅम, इन्स्टेड ऑफ एक्सप्रेस इन टर्म्स, त्याच्यामध्ये दरम्यान कशामध्ये ग्रॅममध्ये, कशाच्या ऐवजी AMUच्या ऐवजी, तर आपण त्याला काय म्हणतो ग्रॅम ॲटॉमिक वेट असं म्हणतो. आता एक सोपा पॉईंट आहे, इंटरेस्टिंग पॉईंट आहे. काय इंटरेस्टिंग पॉईंट आहे की हे जे ग्रॅम ॲटॉमिक वेटला कधी कधी आपण वेगळ्या अँगलने विचार करतो. आपण 1 ग्रॅम, आता क्वेश्चन्स आहेत बरं का, फाइंड आउट. आता तुम्हाला असा क्वेश्चन येतो, कसा क्वेश्चन येतो की अ बीकर और 96 ग्रॅम ऑफ सल्फर, किती आहे सल्फर, 96 ग्रॅम ऑफ सल्फर इज प्रेझेंट, एक्सप्रेस, क्वेश्चन आहे हे प्रकारे क्वेश्चन, एक्सप्रेस इट इन टर्म्स ऑफ ग्रॅम ॲटम्स. हे एक मस्त ते एक एक्सप्रेशन असते, त्याला काय म्हणतो आपण 1 ग्रॅम ॲटम. लक्षात घ्या 1 ग्रॅम ॲटम म्हणजे आपल्याला असं वाटतं की 1 ग्रॅम ॲटम आहेत, म्हणजे 10 ॲटमचं मिळून 1 ग्रॅम मिळते. जसं आपण 1 ग्रॅम म्हणतो ना आपण, 1 ग्रॅम 2 ग्रॅम, तसं आपल्याला वाटतं 1 ग्रॅम ॲटम असेल, पण नाही. 1 ग्रॅम ॲटम किंवा ONE 1 ग्रॅम ॲटम म्हणजे ग्रॅम ॲटॉमिक वेट. लक्षात घ्या ग्रॅम ॲटॉमिक वेट. लक्षात घ्या 1 ग्रॅम ॲटम ऑफ ॲल्युमिनियम म्हणलं की 27 ग्रॅम, कारण त्याचं ग्रॅम ॲटॉमिक वेट 27 आहे. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा, थोडा डिफरन्स आहे. आपल्याला काय वाटतं 1 ग्रॅम ॲटम म्हणजे 1 ग्रॅमच, पण तसं नाही. 1 ग्रॅम ॲटम ही डिपेंड आहे कुणावर, त्याच्या ॲटॉमिक वेटवर. ओके, 1 ग्रॅम ॲटम इज डिपेंड ऑन 1 ग्रॅम ॲटम इज डिपेंड ऑन ॲटॉमिक वेट ऑफ ॲटम. ॲटमच्या ॲटॉमिक वेटवर डिपेंड आहे. दुसरं काय आहे त्याचं 96, आता 1 ग्रॅम ॲटम, आता जसं फॉर एक्झाम्पल 1 ग्रॅम ॲटम ऑफ ॲल्युमिनियम इक्वल टू 27 ग्रॅम. इथे 27 ग्रॅमलाच 1 ग्रॅम ॲटम म्हणतात बघा. लक्षात घ्या इथे फक्त 1 ग्रॅम येण्या गेले, 1 ग्रॅम ॲटम आलं की त्याचं ग्रॅम ॲटॉमिक वेट. ॲटम हा शब्द खूप आहे, 1 ग्रॅम ॲटम. मी जर म्हणलो 1 ग्रॅम ॲटम ऑफ कार्बन म्हणलो 12 ग्रॅम. मी म्हणलो 1 ग्रॅम ॲटम ऑफ नायट्रोजन, 1 ग्रॅम ॲटम ऑफ नायट्रोजन असं म्हणलो, नायट्रोजनचं वेट किती आहे 14 आहे, 14 ग्रॅम. म्हणजे 14 ग्रॅमलाच आपण 1 ग्रॅम ॲटम असं म्हणतो. इथं काय म्हणले, क्वेश्चन काय म्हणतो इथला, क्वेश्चन 1 म्हणतो 96 ग्रॅम ऑफ सल्फर आहे आपल्याला. किती आहे सल्फर प्रेझेंट, एकाच जागी प्रेझेंट आहे. त्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचं इन टर्म्स ऑफ ग्रॅम ॲटम्स. किती ग्रॅम ॲटम आहे, सिम्पल आहे बघा ग्रॅम ॲटम. आपल्याला माहिती आहे सल्फरचं वेट किती आहे, सल्फरचं वेट 32 आहे. 32 ग्रॅम सल्फर म्हणजे 1 ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर. 32 ग्रॅम सल्फर इक्वल टू 1 ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर. मग आता सिम्पलच आहे, 32 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर, एकदम सिम्पल आहे. मग मी काय करतो ह्याला, मी एक काम करतो,
96 दिले, म्हणजे ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर, ग्रॅम ॲटम शब्द आला पाहिजे का, ग्रॅमला ॲटम जोडून आला की मग त्याचं ग्रॅम ॲटॉमिक वेट, जसं AMU मध्ये ॲटॉमिक वेट होतं तसं इथं ग्रॅममध्ये ॲटॉमिक वेट, एवढाच फरक आहे. ओके, ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर इक्वल टू त्याचं वेट किती आहे 96 डिवायडेड बाय 32, हे 3 भाग आहे त्याचा, 3 ग्रॅम ॲटम म्हणायचं, 3 ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर. तुम्ही ह्याला उलटे बी करू शकतो बरं का, कसं करू शकतो. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणू शकतो याला, फाइंड द वेट ऑफ, फाइंड द वेट ऑफ 4.5 ग्रॅम ॲटम. लक्षात घ्या, हे आता पॉईंटमध्ये येऊ शकते. 4.5 ग्रॅम ॲटम ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं वेट किती आहे 40. 1 ग्रॅम ॲटम म्हणजे 40 ग्रॅम. 1 ग्रॅम ॲटम ऑफ CA म्हणजे 40 ग्रॅम आहे. आपल्याला किती काढायचे 4.5 ग्रॅम ॲटम म्हणजे 4.5 ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर 4.5 इंटू 40 म्हणजे किती होते 0. 4 पंचे 20 ला 0, हा 4 2, 4 चौक 16 आणि 2 18. तर 180.0 ग्रॅम म्हणजे 4.5 ग्रॅम ॲटम ऑफ सल्फर. आता तुम्ही किती पण ना, तुम्हाला मी येते एकदम तुम्हाला करायचं, तुम्ही एक्झाम्पल हे तुम्ही आय होप तुम्ही समजून घेतात किंवा लिहून घेऊ शकता तुम्ही. हे मी काय करतो थोडंसं तुम्हाला करायला देतो, हे मोडतो, तुमचं झालं असं अपेक्षित करून मोडतो मी. तुम्हाला करायला तुम्ही 2-3 प्रॉब्लेम देतो. एक प्रॉब्लेम आहे, फाइंड ग्रॅम ॲटम्स, फाइंड ग्रॅम ॲटम्स ऑफ 110 ग्रॅम ऑफ कार्बन. दुसरं आहे 3.6 ग्रॅम ॲटम ऑफ फॉस्फरस इज हाऊ मच ग्रॅम. किती ग्रॅम आहे काढा. फॉस्फरसचं वेट किती आहे 31. 31 ह्याला मल्टिप्लाय करायचं, हे येऊन जाते. हे 110 आहे. 1 ग्रॅम ॲटम ऑफ कार्बन किती आहे 12 ग्रॅम आहे. 110 भागिले 12 करा, ह्याचं वेट येते, हे येते. यू कॅन डू दिस व्हेरी वेल. ठीक आहे, तर असं आपण खूप इझी गोईंगमध्ये आपण हे सगळं करू शकतो. ठीक आहे, तर बघा आपल्याला आता याच्यानंतर छोटासा पॉईंट बघायचा आहे. छोटासा पॉईंट कोणता आहे, छोटासा पॉईंट आहे मॉलिक्युलर वेट मास. एकदम सिंपल आहे, जसं ग्रॅम ॲटमचा पॉईंट थोडासा वेगळा आहे, ह्याचा यूज कमी आहे, परंतु कधीतरी फटकून एखादा MCQ येऊ शकते. CETमध्ये हा चॅप्टर आहे, CETला सुद्धा 11वीचा, परंतु मोस्टली नीट किंवा JEE मध्ये थोडंसं टाकू शकतात ते. चला जाऊ द्या. तर आता मी काय करतो थोडंसं एक छोटं आर्टिकल बघतो, त्याला म्हणतोय आपण मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास एकदम सोपं आहे. आता मॉलिक्यूल म्हणजे कंपाऊंड होतं, जसे एकदम खूप सारे कंपाऊंड आहेत. NaOH हा कंपाऊंड, याचं मास, किंवा HC आहे, ग्लुकोज आहे C6H12O6. आपल्याला जर ह्या ॲटमचा ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट माहीत असेल तर आपण मॉलिक्युलर मास काढू शकतो. किंवा HNO3 आहे, किंवा H2SO4 आहे, किंवा H3PO4 आहे. असे खूप सारे कंपाऊंड आहेत, नंबर ऑफ कंपाऊंड्स आहेत. ओके, आता मिथेन आहे CH4, इथेनॉल आहे C2H5OH. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स आहेत. तर आपल्याला मॉलिक्युलर मास म्हणजे काय ते काढायचे. मॉलिक्युलर मास कसं काढायचं, एकदम सिम्पल आहे. कंपाऊंडमध्ये जे जे ॲटम आहेत त्या सगळ्या ॲटम किती आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्या ॲटॉमिक वेटचं सम करायचं, आपल्याला मॉलिक्युलर मास मिळतो. जे आपण काय म्हणतो
मॉलिक्युलर मास म्हणजे हे जे आता याच्यामध्ये Na आहे, Naचं मास अधिक ऑक्सिजनचं मास अधिक सल्फरचं मास यांचं सम करा, तुम्हाला मॉलिक्युलर मास मिळून जाईल. तर आपण ह्याला काय म्हणतो, सम ऑफ ॲटॉमिक वेट, सम ऑफ ॲटॉमिक वेट ऑफ atoms present in molecule, present in molecule is called its molecular mass किंवा मॉलिक्युलर वेट पण म्हणतो बरं का आपल्याला, मॉलिक्युलर मास पण म्हणू शकतो, मासच्या ऐवजी मॉलिक्युलर वेट पण शब्द आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर हे माहीत होण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक वेट माहीत असणं आवश्यक आहे बघा. आणि मी तुम्हाला ॲटॉमिक वेट आत्ताच ह्याच्या जस्ट अगोदर मी तुम्हाला ॲटॉमिक वेट लिहून दिले आहेत, ह्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये, अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲटॉमिक वेट लिहून दिलेत. आता NaOH मला ॲटॉमिक वेट काढायचं, एकदम सोपं आहे. ॲटॉमिक वेट ऑफ NaOH, सिंपल आहे. Naचं वेट अधिक ऑक्सिजनचं वेट अधिक हायड्रोजनचं वेट. Naचं वेट किती आहे 23, ऑक्सिजनचं वेट किती आहे 16, हायड्रोजनचं वेट किती आहे 1, 40 येते. हे पाठच करायचं बरं का, काही काही बेसिक पाठच पाहिजे. आता ॲसिटिक ॲसिड, समजा ॲसिटिक ॲसिडचं मला काढायचं CH3COH, खूप जागी युजफुल होते ॲसिटिक ॲसिड. इथं काय करायचं, कार्बन एक आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन, तीनच प्रकारचे ॲटम आहेत. कार्बन किती आहे 2 आहेत, 2 कार्बनचं वेट किती आहे, एकाचं 12, दोघाचं 24. वेट ऑफ कार्बन वाटल्यास तुम्हाला मी इथं असं हे देतो, वेट ऑफ कार्बन अधिक वेट ऑफ ऑक्सिजन अधिक वेट ऑफ हायड्रोजन. ओके, तर आपण इथं करू शकतो बघा. वेट ऑफ कार्बन किती आहे, वेट ऑफ कार्बन 12, 12 दोन्ही 24 आहे 24, अधिक वेट ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन किती आहे 2 ऑक्सिजन आहे 16 दोन्ही 32, अधिक हायड्रोजन किती आहेत, इथले 3, इथले 1, 4 हायड्रोजन आहेत. 4 म्हणजे किती झाले, 4 म्हणजे वेट 4 झालं. ह्याचं वेट किती होईल 24 आणि 4 28 आणि 32 60 म्हणजे 60 असं ह्याचं वेट आहे. ह्याला आपण जनरली ग्रॅम पर मोलमध्ये एक्सप्रेस करतो. एका मोल म्हणजे 40 ग्रॅममध्ये एका मोलचं वेट 40 ग्रॅम असं त्याचा अर्थ होते. ह्याचं 60 ग्रॅम पर मोल. पुन्हा कंटिन्युअस. आता HCl तर लई सोपं आहे. HClचं किती आहे हायड्रोजन, हायड्रोजनचं किती आहे 1, क्लोरीनचं किती आहे 35.5, एकदम सोपं. किती झालं 36.5. आता सिंपल घ्या C6H12O6. आता हे तुम्ही काढू शकता, हे मी तुम्हाला काढायसाठी ठेवणार आहे, फक्त मी हे एक काढून देतो. C6H12O6 किती येते 6 कार्बन आहेत. म्हणजे आता ह्याचं कसं काढायचं, 6 इंटू ॲटॉमिक वेट ऑफ 1 कार्बन. ओके, वेट ऑफ ॲटॉमिक वेट ऑफ 1 कार्बन, 6 इंटू ॲटॉमिक वेट ऑफ 1 कार्बन. दुसरं काय होतंय 12 आहे, 12 इंटू ॲटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन अधिक काय ऑक्सिजन, 6 इंटू ॲटॉमिक वेट ऑफ ऑक्सिजन. किती होतं हे 6 इंटू ह्याचं वेट किती आहे 12, 12 इंटू 1, 6 इंटू 16, 5 काम 72, 12 16 16 96 96. हे बघा 180 येतं ते. 180 ग्रॅम पर मोल म्हणतो. पाठच ठेवायचं. ग्लुकोजचं खूप जागी युजफुल आहे आपल्याला. ग्लुकोजचं ॲटॉमिक वेट 180 ग्रॅम पर मोल हे ग्लुकोजचं येते. तर हे तुम्ही काढा. आता याच्यानंतर हे तुम्ही काढा. ठीक आहे. युरिया, समजा युरियाचं फॉर्म्युला शोधा आणि बघा. हे मुद्दाम शोधून काढा. मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन युरियाचा फॉर्म्युला शोधा आणि युरियाचं सुद्धा वेट काढा. आणि तुम्हाला हिंट सांगतो, युरियाचं वेट आणि इथल्या कंपाऊंडचं जे वेट आहे, समजा NaOHचं, ॲसिटिक ॲसिडचं आणि ग्लुकोजचं, ह्या तिघापैकी एकच वेट आहे युरियाचं ऑप्शन. म्हणजे तुला एक जस्ट फन म्हणून मी तुम्हाला सांगतोय. युरियाचं वेट म्हणजे एकतर 40 आहे, एकतर 60 आहे किंवा एकतर 180 आहे. ह्या तिघापैकी एकच येते युरियाचं वेट. आय होप तुम्ही ते काढाल. युरिया काढा. वाटलंच तर बेन्झिन, अजून एक सांगतो मी तुम्हाला, बेन्झिनचं पण काढा. बेन्झिनचा पण फॉर्म्युला एकदा मी तुम्हाला लिहून दिला, बेन्झिनचा फॉर्म्युला. आय होप तुम्ही हे सगळं काढसाल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे छोटासा व्हिडिओ होता, परंतु आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचं नॉलेज देऊन गेला. ग्रॅम ॲटॉमिक वेट थोडंसं वेगळी टर्म आहे. ग्रॅम ॲटॉमिक वेट म्हणजे काय, 1 ग्रॅम ॲटम्स म्हणजे ग्रॅम ॲटॉमिक वेट. आणि मॉलिक्युलर वेट आपण काढू शकतो किंवा काढतो. ठीक आहे. तर हे सगळ्याची स्टडी तुम्ही करा.